नमस्कार मित्रांनो, मी सौरभ देशमुख. आपल्या एम-आय-डी-सी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 10वी-12वी जे पास आउट विद्यार्थी असतात, 18+ ज्यांचं एज असतं त्यांना औरंगाबादमध्ये टॉपच्या कंपन्या ज्या आहेत त्यांना कुठं-कुठं व्हॅकन्सी अवेलेबल असतात आणि त्यांना जॉब लवकरात लवकर कुठं लागू शकतो, याची पूर्ण आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो. आणि शेवटी त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट अवेलेबल असतात, तिथं कोणते लागतात डॉक्युमेंट जॉब घेण्यासाठी, तर ते आपण पूर्ण इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओच्या शेवटला देणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि यामध्ये आपल्या पूर्ण औरंगाबादमधील कंपन्यांची माहिती आपण देणार आहोत, जे की 10वी-12वी वाल्या मुलांना तिथे जॉब लागू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मित्रांनो, 10वी आणि 12वीचे जे 18+ वाले मुलं आहेत, जिथं व्हॅकन्सी असतात किंवा जॉब जिथं अवेलेबल असतात, तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करावं लागेल मित्रांनो, हेल्पर म्हणून. किंवा तुमचा जो काही स्पेशलाइज कोर्स असेल तर कॉन्ट्रॅक्टमध्येच तुम्हाला चांगलं काम मिळू शकतं मित्रांनो. असं काही टाईपचं तिथं जॉब वर्क असते, तर ते तुम्ही नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि काही ठिकाणी तुम्हाला 10वी-12वीच्या मुलांना 8 घंटे वर्किंग हवर्स असतात आणि काही ठिकाणी तुम्हाला 12 घंटे काम करावं लागतं मित्रांनो. तर ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. चांगल्या-चांगल्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला 8 तासच काम असतं. पण काही कंपन्यांमध्ये रिक्वायरमेंट असतं वर्किंगची, तर त्यामुळे तुम्हाला 12 तासही काम करावं लागेल. तर आज आपण बघणार आहोत औरंगाबादमधील पूर्ण कंपन्या, म्हणजे पूर्ण म्हणजे शेंद्रा एम-आय-डी-सी, वाळूज एम-आय-डी-सी आणि चिकलठाणा एम-आय-डी-सीमधील सगळ्यांच्या मिक्स कंपन्या बघणार आहोत. आणि याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सेपरेट डेडिकेटेड प्रत्येक वेगवेगळ्या एम-आय-डी-सीतल्या 10वी आणि 12वी वाल्या मुलांना कुठे-कुठे व्हॅकन्सी असतात, तर त्याची इन्फॉर्मेशन देणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपण तुम्हाला त्या कंपनीमध्ये लागणारे डॉक्युमेंट काय-काय लागतात, तर ते तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ते डॉक्युमेंट ते सगळं शेवटीला मी सांगणार आहे. तर आता मी तुम्हाला पहिली कंपनी सांगणार आहे सिमेन्स लिमिटेड. सिमेन्स लिमिटेड वाळूजमध्ये आहे मित्रांनो कंपनी. त्यानंतर एन्डुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड, औरंगाबाद इलेक्ट्रिकल लिमिटेड, ह्या कंपन्या वाळूज एम-आय-डी-सीमध्ये येतात. वेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड, याचे वेरॉकचे खूप सारे प्लांट आहेत मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हॅकन्सी तिथं भरपूर बघायला भेटतात आणि तुम्हाला तिथं नक्की जॉब लागू शकतो. हॉस्पेरा हेल्थकेअर इंडिया लिमिटेड, हॉस्पेरा हेल्थकेअर इंडिया लिमिटेड, पर्किन्स इंडिया लिमिटेड, गरवारे इंडस्ट्रियल लिमिटेड, मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, ह्या कंपन्या पण तुम्हाला वाळूज एम-आय-डी-सीमध्ये बघायला भेटतील. आणि पेप्सिको इंडिया होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, आणि त्यानंतर येते नील ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, हार्मन फिनोकेम लिमिटेड, वखाड लिमिटेड, कॉस्मो फिल्म लिमिटेड, एन-आर-पी बेअरिंग लिमिटेड, एफ-डी-सी लिमिटेड. ह्या सगळ्या कंपन्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत मित्रांनो. ह्या सगळ्या कंपन्या तुम्हाला पूर्ण औरंगाबादमध्ये बघायला भेटतील. पूर्ण औरंगाबादमध्ये म्हणजे काही कंपन्या तुम्हाला पर्किन्स इंडिया लिमिटेड, एन-आर-बीच्या 2 ब्रांच आहेत, जे की वाळूजमध्ये आणि शेंद्रा एम-आय-डी-सीमध्ये अवेलेबल आहे. तर त्या तुम्हाला दोन्हीकडे बघायला भेटतील. तर ते तुम्ही दोन्हीकडे चेक करू शकता. जिकडे जॉब लागेल, रिक्वायरमेंट असेल, तर तिकडे तुम्हाला लागू शकतो जॉब, तेही कॉन्ट्रॅक्टमध्ये. तर ते तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. यामधल्या तुम्हाला एन्डुरन्स वेरॉकचे खूप सारे प्लांट आहेत. तुम्हाला तिथं नक्की जॉब लागेल मित्रांनो. तुम्ही तिथं नक्की ट्राय केलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार होतो की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे. तर डॉक्युमेंट तुम्हाला लागतात आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागतील मित्रांनो. आणि बँकेचं पासबुक देखील लागेल. तिथे तुम्हाला सबमिट करावं लागतं. कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि नंतर तुमची जॉइनिंग होऊन जाईल मित्रांनो. तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आणि हे करण्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अशीच तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती यावर मिळत जाईल. आणि कोणकोणत्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी निघालेल्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ थ्रू तुम्हाला कळवलं जाईल मित्रांनो. तर धन्यवाद.